नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट वीक आपण 2 चार्ट डिस्कस केले होते, ॲडव्हान्स एन्झाईम्स आणि नायका फॅशन्स. तर दोघंही चार्ट जवळपास फ्लॅट बंद झाले. मार्केटमध्ये मोठी उठापटक झाली, पण चार्ट्स दोघं पण अजून पण फ्लॅट मूवमध्येच आहे. अजून पण बेअरिश सिग्नल नाही आहे. सो आपण या वीकच्या चार्टकडे जाऊया. आता मी स्क्रीनवर जातो. तर स्मॉल कॅप चार्टवरती इथे आपण बघू शकतो, आपण जो सपोर्ट ड्रॉ केला होता याच्यावरती त्याने एक सपोर्ट घेतलेला आणि एक हॅमर पॅटर्न बनवला आहे. पण याच्यामध्ये आपल्याला एक गॅप दिसतोय, सो इट्स अ ब्रेकअवे गॅप आणि हा एक निगेटिव्ह सिग्नल असतो. सो ओव्हरऑल स्मॉल कॅपचा असा आहे. आपण आता या वीकच्या चार्टकडे जाऊया. पहिला चार्ट आहे आपला अल्केम लॅब्स. सो अल्केम लॅब्सला सिलेक्ट करायचं कारण की याच्यामध्ये आपण बघू शकतो एक डायमंड पॅटर्न बनला आहे. हा एक कंटिन्युअस बुलिश पॅटर्न आहे. सो बुलिश किंवा बेरिश, पण या केसमध्ये बुलिश आहे. सो याच्यामध्ये आपल्याला याचे टार्गेट्स काढायचे झाले तर याचे टार्गेट्स येथील फर्स्ट लेवल जी आहे ती 6200ची आणि सेकंड लेवल जी आहे ती 7300ची. सो हा एक रेअर पॅटर्न आहे. याच्यावरती आपल्याला हा पॅटर्न मोस्टली आपला बघायला मिळत नाही. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या चार्टवरती. पुढचा चार्ट आहे आपला फेडरल मुघल. सो हा एक ऑटो ॲन्सिलरी स्टॉक आहे. याच्यामध्ये 2019च्या स्मॉल कॅपचा जो फॉल होता त्याच्यामध्ये हा तिथून चालू झालेला आणि कोविडपासूनची ती जी लेवल होती त्या लेवलला अजूनपर्यंत तो पोचलेला नव्हता. तर इथे आपल्याला बघायला मिळते की 4 वर्षाचा एक कन्सॉलिडेशन झालेलं आहे. या कन्सॉलिडेशनमध्ये त्याचा एक चांगला बेस फॉर्मेशन झालं आहे. त्याच्यात आपण याचे टार्गेट्स काढायचे झाले तर पहिला टार्गेट जो आहे त्याची जी 490ची जी 0.618ची जी लेवल आहे, जो आपण फिबोनाचीचा एक मेजर टेस्टिंगचा एक हा पार्ट पकडतो जो 0.618चा. सो हा एक आहे आणि जी त्याची ऑल टाईम हायची लेवल होती 671, हा एक सेकंड टार्गेट आहे. सो असे चार्ट्स बघण्यासाठी आपण आपल्या परिवारात, मित्रपरिवारात किंवा फॅमिलीजमध्ये चार्ट यूट्यूब चॅनल शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. सो आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.